नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये. आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल 3 वेगवेगळ्या अगदी सोप्या आणि झटपट बनणाऱ्या मिठाई. चला तर मग जरा हे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी काजू कतली बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे 1.5 वाटी काजू घेतलेले आहेत. या काजूची आता आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी याची पावडर बनवून घेते. काजू जास्त वेळ मिक्सरमध्ये बारीक नाहीत करायचे, नाहीतर त्याचं तेल सुटल्यासारखं होतं. काजू मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. चाळून घेतल्यामुळे काजूचे जे मोठे मोठे तुकडे राहिलेले असतात ते बाजूला होतात आणि काजूची एकसारखी बारीक पावडर भेटते, त्यामुळे काजू कतली खूप छान होते. बघा, बरेच मोठे तुकडे राहिलेले आहेत काजूचे. आता यामध्ये मी बाकीचेही काजू वाटून घेतले होते ते चाळून घेत आहे आणि राहिलेले काजूचे मोठे तुकडे मी मिक्सरमधून पुन्हा एकदा बारीक करून घेतलेले आहेत. काजूची सगळी पावडर मी चाळून घेतलेली आहे. पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाऊण वाटी साखर घालून घेऊया आणि साखर विरघळून घ्यायची आहे. साखरेचा पाक बनवायचा नाही आहे आपल्याला. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता ही काजूची पावडर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत हलवत हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर सगळी प्रोसेस करायची आहे. मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये वेलची पूड घालून घेऊया. 2 चमचे तूपही घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत हलवत हे अजून घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया. काजू कतलीचं मिश्रण तयार झालेलं आहे. पॅनला अजिबात चिटकत नाही आहे, म्हणजेच हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया. ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. थोडंसं जास्तच तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती काजू कतलीचं मिश्रण काढून घेऊया. आता हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने एकसारखं हलवत हलवत थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. असंच ठेवून दिलं तर वरची लेअर त्याची कडक होते, म्हणून एकसारखं हलवत हलवत हे थंड करून घेऊया. मिश्रण थंड झालेलं आहे. आता याचा आपण गोळा बनवून घेऊया. हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि याचा एकसारखा गोळा बनवून घ्यायचा आहे. एकसारखं मळून व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे. बघू शकता व्यवस्थित गोळा झालेला आहे. याला बटर पेपरवरती घालून घेऊया आणि लाटण्याने हे एकसारखं लाटून घ्यायचं आहे. लाटण्यालाही तूप लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढी जाड किंवा पातळ काजू कतली हवी आहे त्या प्रमाणात लाटून घ्यायचं आहे. आणि पटकन ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे, कारण मिश्रण थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित लाटता येत नाही आणि काजू कतली व्यवस्थित होत नाही. आता हे असंच थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर काजू कतली कट करायला घ्यायची आहे. काजू कतलीचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता काजू कतली कट करून घेऊया. पट्टीच्या साहाय्याने कट करून घेत आहे, त्यामुळे एकसारखी काजू कतली तयार होते. बघा, काजू कतली एकदम परफेक्ट झालेली आहे. घरच्या घरी काजू कतली बनवणं अगदी सोपं आहे. एकदम परफेक्ट बनते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता आपण गुलकंद बर्फी बनवणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया. आता यामध्ये 1 वाटी दूध घालून घ्यायचं आहे. दूध अगोदरच उकळून घेतलेलं होतं, त्यामुळे आता पुन्हा उकळायची गरज नाही. आता यामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहोत. तर इथे मी 2 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. आता ही आपण या दुधामध्ये थोडी थोडी घालून मिक्स करून घ्यायची आहे. निम्मी घालून मिक्स करून घेऊया. आता राहिलेली मिल्क पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बारीक गॅसवरच आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे हे मिश्रण आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे. साखर तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता. बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि मिश्रण आपलं एकदम व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आणि छान रवाळ टेक्स्चर आलेलं आहे या मिश्रणाला. आता हे थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे. बघू शकता छान लालसर रंग आलेला आहे याला. आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पूड मिक्स करून झाली की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण अर्ध अर्ध करून घ्यायचं आहे. 2 लेअरवाली बर्फी बनवणार आहोत आपण. त्यासाठी अर्ध मिश्रण जे आहे
ते मी बर्फी बनवण्यासाठी जो डबा घेतलेला आहे त्यामध्ये काढून घेते. डब्यामध्ये बटर पेपर घालून घेतलेला आहे. जर बटर पेपर नसेल तर तुम्ही डब्याला तुपाचा हातसुद्धा लावू शकता. तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित पसरवून घेऊया. मिश्रण व्यवस्थित पसरवून झालेलं आहे. आता यावरती आपण थोडेसे काजू घालून घेणार आहोत. ऑप्शनल आहे, नाही घातले तरीही चालतील. आता सेकंड लेअरसाठी जे मिश्रण राहिलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा गुलकंद घालून घेत आहे. रोज फ्लेवरची आपण ही वरची लेअर बनवणार आहोत आणि त्यावरती 1 ते 2 चमचे रूह अफजा घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सेकंड लेअरचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण डब्यामध्ये घालून घेऊया. बघू शकता मिश्रण मी घालून घेतलेलं आहे. आता हे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. आता यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया म्हणजे ते दिसायला छान दिसतात. आता हे स्पूनच्या साहाय्याने थोडेसे असे प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित बर्फीमध्ये सेट होतात. बर्फी तयार झालेली आहे. आता हिला 2 ते 3 तास अशीच बाहेर सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. बर्फी थंड झालेली आहे आणि घट्टही झालेली आहे. आता आपण हे पेपरसहित कटिंग बोर्डवर काढून घेऊया म्हणजे कट करायला सोपं जाईल. ही आता आपण कट करून घेणार आहोत. बर्फी कट करण्यासाठी जी आपण सुरी वापरणार आहोत त्याला असं तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यामुळे बर्फी सुरीला चिटकत नाही आणि ही आता आपण कट करून घेऊया. बघा अशा रीतीने आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे. दोन्ही लेअर एकदम परफेक्ट दिसत आहेत आणि खूप सुंदर बर्फी झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. आता आपण कोकोनट लाडू बनवणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं. थोडंसं भाजून घ्यायचं आहे हे खोबरं. एकदम थोडासा लालसर रंग येईपर्यंत भाजायचा आहे, जास्त नाही भाजायचं. खोबरं भाजलेलं आहे, बघू शकता थोडासा रंग बदललेला आहे याचा. आता यामध्ये अर्धी वाटी कंडेन्स मिल्क घालून घेऊया. गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर खोबरं लगेच करपतं. मिक्स करून घेऊया याला पटकन. आता यामध्ये पाव वाटी दूध घालून घ्यायचं आहे. दूध घातल्यामुळे लाडू एकदम मऊ होतो. आता हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. दूध व्यवस्थित आटलेलं आहे. आता यामध्ये वेलची पूड घालून घेऊया आणि अजून थोडा वेळ हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. लाडूचं मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकता. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे मिश्रण आता थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. थोडंसं कोमट झालं की आपण लाडू बनवायला घेऊया. लाडवाचं मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे. आता आपण लाडू बनवायला घेऊया. बघा एकदम मस्त लाडू तयार झालेला आहे. आता याला आपण खोबऱ्यामध्ये घोळवून घेऊया म्हणजे दिसायला खूप छान दिसतो. बघा एकदम मस्त लाडू दिसत आहे, खूप छान झालेला आहे. मध्ये ठेवून देऊया आणि बाकीचेही लाडू बनवून घेते. बघा एकदम मस्त खोबऱ्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत, खूप सॉफ्ट झालेले आहेत हे. आणि याचबरोबर आपल्या रक्षाबंधन स्पेशल स्वीट रेसिपीज बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला यापैकी कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या रक्षाबंधनला ह्या स्वीट घरच्या घरी नक्की ट्राय करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.